पहिला टप्पा हा 27 सप्टेंबरला आपल्या मीटिंगचं राज्यव्यापी आंदोलन करण्याचं निश्चित झालं। समितीमध्ये आपण जाऊन निवेदन द्यावं, आपली बाजू सत्य काय आहे ते मांडावं। त्यासाठी एक दिवसाचा लाक्षणिक धरणे आंदोलन त्या ठिकाणी मोर्चा आंदोलन हे दोन्ही तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून समितीपर्यंत आपला मोर्चा झाला, धरणे झालं, आपल्या काय मागण्या आहेत प्रशासनाने नोंद करून घेतल्या, वरिष्ठाकडे पाठवल्या। आता राहिला विषय दुसरा, 8 तारखेला आपण वाजत गाजत आपल्याला सगळा जमवाडा एकत्र घेऊन नागपूरच्या दिशेने मोर्चासाठी जाण्यापूर्वी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला दत्तभाऊंचा दौरा निश्चित करून प्रवास पूर्ण झाला। समाज जागृती सर्वांना या मोर्चामध्ये सहभागी करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आणि 8 तारखेला 8 डिसेंबरला आपण नागपूरच्या दिशेनं अहिल्यानगर, संभाजीनगर, अकोला असं करत करत नागपूरचा मोर्चा आणि मोर्चाच्या ठिकाणी यशवंत स्टेडियम ते विधानभवन आणि यशवंत स्टेडियमवरती आपला अन्नत्याग आणि जलत्याग करून आमरण उपोषणाचा टप्पा पूर्ण झाला एकंदरीत। आता हे आपण सगळं पेपर, TV वेगवेगळ्या ह्याच्यातून आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली बातमी, बाकी सगळं सविस्तर त्यांनी बोलणार आहे। आता आपला टप्पा नंबर 3 जो चालू आहे तो यामध्ये आता आपण तालुका, जिल्हा इथंपर्यंत पोहोचले, पण आपले काही गावं मोजके जिथं आपली लोकसंख्या मोठी आहे, उदाहरणार्थ तालुक्यातलं गावाला लोकसंख्या चांगली आहे, मोठी संख्या आहे, बरोबर, तर अशा मोठ्या गावापर्यंत सुद्धा आपल्या तालुक्याची संघर्ष समिती किंवा आपल्या संघटनेचं नाव आपण डायनोट केलेलं आहे। या माध्यमातून आपण आपल्या तालुक्यातल्या सर्व संघटना जेवढ्या आहेत, छोटे मोठे गट आहेत, संस्था आहेत, वेगवेगळ्या पक्षात आहेत, नगरसेवक आहेत, काही मान्यवर वेगवेगळ्या पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत, आपल्या सर्व ज्येष्ठ सगळ्या कार्यकर्त्यांचे एकत्र करून कुठल्या प्रकारची आपल्याकडे गटबाजी नाही, आपण सर्वजण मिळून एक कोणीतरी आपल्यापैकी कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे। त्या ठिकाणचं नेतृत्व हे आपलंच राहणार आहे, जिल्ह्याचं नेतृत्व आपलंच राहणार आहे, राज्यव्यापी करायचं आहे ते पण आपलंच राहणार आहे, आणि सगळ्याला समावेश करून एक 23 फेब्रुवारीची तारीख उन्हाळी अधिवेशनाचं ठरलेली असेल तर त्यासाठीची जनजागृती आतापासून प्रत्येक छोट्या मोठ्या गावापर्यंत जाऊन जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। आणि हा मोर्चा कशासाठी, आंदोलन कशासाठी, उपोषण कशासाठी, तर शासनानं आपल्याला संसदेनं जे काही दिलेलं आहे त्याचं नीटपणाने घेता येत नाही। जे काही दिलेलं आहे त्याची वाटमारी आहे, मग वाटमारी करताना 2 भाग आहेत, एक खाडाखोड करून आपल्याला बेपत्ता केलेला आहे, संसदीय लिस्टमध्येच खाडाखोड केलेला, राजपत्रामध्ये खाडाखोड करून आपल्याला या सवलतीपासून वंचित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट प्रत्येक पंचवार्षिक योजनेला करोडो रुपयाचं बजेट आलेलं आहे। उदाहरणार्थ या वर्षाचं बजेट 11,000 कोटीचं आहे, 5 वर्षाचं बजेट 55,000 कोटीचं झालं, मग हे 55,000 कोटी जातात कुठं ह्याची इत्यंभूत माहिती गोळा करावी लागेल आपल्याला। नाक दाबल्याशी तोंड उघडणार नाही। प्रशासन काय करतंय तर 12 जमाती खरे, उदाहरणार्थ आज राज्यव्यापी जर आदिवासीचा दौरा पाहिलो, आदिवासी मंत्र्याचा दौरा जर पाहिलो, या रचना जर पाहिलो तर 28 तालुके, मोजकेच गावं, मोजकेच आदिवासी क्षेत्र, हे असं संविधानानं कुठेही केलेलं नाही। 76चं क्षेत्रामधून निघाला तो राज्यात आदिवासीवर कुठेही राहू शकतो, याची अंमलबजावणी राज्य सरकार करत नाही। याच्यात पक्षपातीपणा आहे। 12-13 जमातीला एक न्याय, दुसऱ्या बाकीच्या 33 जमातीला एक न्याय, 45 जमाती टोटल आहेत, 47 होत्या, 40 आणि 14 ह्या कमी झालेल्या आहेत, आता 45 जमाती आहेत, आणि याच्यामध्ये 183 पोट जमाती आहेत। 183 पोट जमातीचे आदिवासी मंत्री नावं सांगू शकत नाही, राज्य मंत्र्याला माहीत नाही, मुख्यमंत्र्याला ती माहीत नाही, सहायुक्ताला पण माहीत नाही, त्याच्या वैधता दिला जात नाही, तसा दाखला पण दिला जात नाही। अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। प्रश्न कसा, आपल्या अभ्यासकांनी आता भरपूर काही काढलेला आहे, त्याचा विषय एकच आहे की आपल्याला 2 अँगलवर, एक केंद्राकडून बजेट आलंय किती, ते खर्च झालंय कुठं, त्याच्या आपल्याला श्वेतपत्रिका जाहीर करणार नाही का, खूप मोठा भ्रष्टाचार, बरोबर, खूप मोठा आहे। नंबर 2, अंमलबजावणी करताना 12 जमाती खरी आहेत, मग आहेत ना, एकदा मग करू तर एकदा, काय व्हायचं ते होईल, आपली बाजू न्याय आहे, आपलं कुठेही चुकलेलं नाही, कधीही चुकलेलं नाही, पुढेही कधी चुकणार नाही, परंतु ठरवून 33 जमातीला न्याय द्यायचाच नाही, हे ठरलेलं आहे। आपण कुणीही पक्षाच्या विरोधात नाही, कुणीही पक्षाच्या विरोधात आपली भूमिका नाही, आपण सगळ्या पक्षात पाहिजे, या उलट सगळ्या पक्षात आपला समाज सक्रिय पाहिजे, सगळ्या पक्षाबरोबर आपण सक्रिय पाहिजे,
हा एका पक्षातला आपला समाज नाही. आणि आज या ठिकाणी या तालुक्याप्रचा विचार केला तर काही बीजेपीमध्ये काही राष्ट्रवादीत आहे, काही काँग्रेसमध्ये, काही मनसेत आहे, काही शिवसेनेत आहेत. त्याच्यातही शिवसेनेचे 2 गट झाले, त्या 2 गटात आहेत. राष्ट्रवादीचे 2 गट झाले, त्या 2 गटात आहेत. आपला समाज कुठेही राहू शकतो, त्याला बंधन नाही. दिवसभर कुठेही राहा, पण संध्याकाळी कुठेतरी आपण एकत्र बसूया. नेमकं आपल्यावर का अन्याय आहे तसं कुठेतरी बसून चिंतन करूया आणि आपापल्या पक्षातून आवाज उठवण्याचा प्रयत्न आपण करावा. एक कुठेतरी आपण एकत्र बसावं, आपल्या विषयासाठीचं चिंतन करावं. आपले नेमके काय प्रश्न आहेत. अजित पवार गट आहे, झिरवळ तिथं आहे, झिरवळ आपल्याला विरोध करतो. मग झिरवळ विरोध करतो, झिरवळला बाजूला ठेवा, पण अजित पवार विषय समजून सांगा, शिंदे साहेबांना विषय समजून सांगा, फडणवीसांना विषय समजावून सांगा. कोण समजावून सांगतंय, ज्याचं वजन पडतंय त्यांना तिथं पाठवा. काय पाठवायचं तिथे तिजोरी अभ्यासकाकडे आहे. काही त्यांना लागत असेल तर मटेरियल आपण देऊ, नाही त्यांच्याकडे ऑलरेडी तयार आहे त्यांचं निवेदन, ती घ्या आणि तुम्ही तिथे भेटा. हा विषय समन्वयाचा आहे, एकमेकाला समजून घेण्याचा आहे. कोणावरही ही संघर्ष समिती कोणावरही अन्याय करणार नाही किंवा यांना स्वतः सुभा उभा करून घेतो, स्वतः कमवायचा आहे, स्वतः नेता व्हायचं असं बिलकुल नाही. आपण एक आपल्या समाजाचं ऋण फेडायचं आहे. स्वतः दत्ताजी नोकरीत होते, नोकरीचा त्याग केलेला आहे आणि समाजाचं आपलं एक ऋण आहे. ते ऋण फेडण्यासाठी म्हणून हे अभियान त्यांनी सुरुवात केलेलं आहे. आपण तन धनपूर्वक आपण त्यांना साथ द्यायचा आहे, सहकार्य करायचं आहे. हा काही त्यांच्या व्यक्तिगतचा प्रश्न नाही आहे, हा समाजाचा प्रश्न आहे. समाजासाठी कोणीतरी आज आपल्याकडं नोकरीचा राजीनामा देऊन पहिल्यांदा या कामामध्ये पूर्ण वेळ उतरलेला आहे. जे रिटायर झालेले आहेत, BM भांजे तोगरीचे राहणार आहेत, माझी जुनी ओळख आहे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी, अजून त्यांची माझी पुन्हा भेट नाही. असं कितीतर माणसं आपल्याकडे आज पेन्शनर आहेत, विविध व्यवसायातून. या सगळ्याचं एकत्रीकरण करून आपण एक समाजाला बल देण्याचं, समाजाला साथ देऊन होणाऱ्या मोर्चासाठी इथून निघणाऱ्या रेल्वेमध्ये जाणारी रेल्वे आपली भरलेली असेल. काही जणांचं आज तिकीट लागणार नाही एसटीला तिकीट लागणार नाही. 65 वर्ष 75 वर्ष झाले, अर्ध तिकीट आहे. काही एसटीनं आता माणसं संख्येनं कसं जास्तीत जास्त काढता येईल यावेळेस आपणाला हा संख्येमध्ये कमी ठेवायचा नाही. मोर्चा हा लोकसंख्येनं जास्तीत जास्त संख्येनं जाणं आणि त्या पक्षातून आवाज उठला पाहिजे. असं की 288 आमदाराला, 65 विधान परिषदेच्या आमदाराला, 48 लोकसभेच्या खासदारांना आणि राज्यसभेच्या खासदारांना भेटून ज्यांचं जिथं चालतंय त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मार्फत आपण आपलं शिष्टमंडळ पाठवून या सर्वांना जागृत करणं आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांनी त्यांचा विधानसभेतून आतून आवाज उठवणं, अशा पद्धतीने जर झालं तर आपलं येणारं 23 फेब्रुवारीचं आंदोलन आपण प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी करू. आज ही छोटीशी लढाई, ही छोटासा संघर्ष होत मोठा संघर्ष उभा राहणार आहे. वटवृक्ष व्हायला वेळ लागणार आहे आणि हे करताना पहिल्या धडाक्यामध्ये आज 20-22 हजार किलोमीटरचा प्रवास करणं, त्यात ते आजारी पडले आपण सगळ्यांनी पाहिलं. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की एवढ्या थंडीच्या ह्याच्यामध्ये उपोषण, आमरण उपोषण, जलत्याग करणं, असं सगळं करून काही जे काही करायचं समाजाला जितकं प्रभावीपणानं आपल्याला गाजवायचे ते त्यांनी गाजवलेलं आहे. त्यांच्या संघर्षाला आपण सगळेजण साथ देऊया. आणि खरं तर ही भाषण किंवा हे संभाषण आपला एक विचार देणे घेण्याचा हा संवाद आहे. हे भाषण वगैरे नाही, भाषण बाहेर कुठं मैदानात, तर आपला हा एका बंद खोलीमधला आपला संवाद आहे. संवाद आपल्याला कसं भाषण संवाद केलेला म्हणजे मी त्याच्यावर जास्त. आणि आपण सर्वात महत्वाचं आज आपले 288 मतदारसंघाची रूपरेषा आखून जर आपण कामाला लागलो, अन्याय करणारा खूप मोठा नाही आहे. अन्याय करणारा सुद्धा कुठल्या तरी मतदारसंघातून निवडून जातोय, त्याला मताची गरज आहे आणि आपल्या मताची गरज आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपल्याला 25% भाजपला मतदान द्या म्हटलेलं होतं. आपण लोकसभेला ते दानवे सभागृहामध्ये नामदेव आपटे यांच्या माध्यमातून तसं केलेले आहे. काही गाड्या नव्हत, आपण 10-20 गाड्या भरून नेलेल्या आहेत, आपण ते केलेली आहे. परंतु आज ते नाही आहे, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये चाललेला कारभार आहे. काही वचन दिलं होतं, घेतलं होतं, काही आंदोलन राहिलेलं आहे. तर विषय असा आहे की आपण त्या पक्षाला जर समजावून सांगितलं तर निश्चितपणाने आपला प्रश्न काही मोठा नाही आहे. आपल्याला काही नवीन बजेट घ्यायचं नाही आहे, नव्यानं आरक्षण घ्यायचं नाही. जे मिळालंय ते आम्हाला नीट घेऊ द्या. आणि तसं बोलणं दादाच्या माध्यमातून मी वरिष्ठ कार्यकर्त्याशी संवाद झालेला आहे, रेकॉर्डिंग पण झालेलं आहे. तर ते बाहेर टाकायचं नाही म्हणून टाकलेलं नाही. आणि समजून घेणारी माणसं आहेत, आपल्याला समजावण्यामध्ये आपण कमी पडता कामा नये. आपली व्यथा खूप मोठी आहे आणि आपल्याला कुणी फाशी देणार नाही, देण्याची ताकद कोणामध्ये नाही. अन्याय करणारा एवढा दुबळा आहे, अन्याय करणारा दुबळा आहे.
आणि अन्याय सहन करणारे एवढे सबळ आहेत की त्या अन्यायाचंच आम्हाला 70 वर्षात काही वाटलं नाही. सत्य बोलले मी. 78 वर्षात जो अन्याय झालाय, अन्याय झालाच असं मला आज वाटलेलं नाही. आणि ज्या दिवशी आम्हाला त्याची जाणीव झाली त्या दिवशी आमचा सुवर्ण दिन असेल. आपणाला ही कुणी रोखू शकणार नाही. ती इंग्रज फक्त 1 लाख होते, 33 करोड जनतेवर राज्य करत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेमध्ये लढणारा भारतीयच होता आणि विरोधात लढणारा इंग्रजाकडून लढणारा सुद्धा भारतीयच होता. असाच लढा आपण नागपूरमध्ये पाहिला. दत्ताभाऊ ज्या पोलीस दलातून कार्यरत होते ते रिटायर झाले किंवा त्यांनी पेन्शन घेतली बाजूला, तर त्यांना विरोध करणारे किंवा त्यांना धरपकड करणारे पोलीस आपलेच बांधव होते. त्यांच्याशी आपली दुश्मनी नाही आहे. विषय असा आहे, 1 लाख इंग्रज, त्या इंग्रजामध्ये आपला भारतीय कुणी नव्हता, ते ठरवत होते आणि तो अन्याय अत्याचार आपल्यावरती होत होता. आपण हा विषय नीट समजून घेतलो तर ते 1 लाख इंग्रज इथून पळून गेलेले आहेत. आझाद हिंदचा तडाखा पाहिल्यानंतर ते निघून गेलेले आहेत. आज आपली संघटना ही आझाद हिंद फौजेची आहे. अन्याय करणारे जरी आपल्याच विरोधात आपलेच भारतीय असतील तर संविधानाने आम्हाला दिलेलं आहे त्याची नीट अंमलबजावणी करावी. करण्यासाठी तुम्हाला बसवलेलं आहे. जर तुम्ही ते करत नाही तर फेब्रुवारीच्या आंदोलनामध्ये आपण प्रथमतः न्यायदेवतेलाही आपण साकडं घालू, आपले तज्ज्ञ वकील न्यायमंडळातही उभे करू आणि विधानसभेतील सगळ्या आमदारांना उभं करू. अशा प्रकारचं 2 आघाड्यावरलं आणि 3रं आघाडीवरलं जन आंदोलन जे आपलं होणार आहे. आझाद मैदानाला आपण धरण्याचा आपला कार्यक्रम ठेवूया. एखादा काही माणसं उपोषणाला बसवायची तर आपण 5-10 माणसं मोजकी संख्या ठेवू, मोठी संख्या न ठेवता मोजक्या संख्येमध्ये आणि मोठ्या संख्येनं बाब उतरवू. त्यामध्ये मग कोकण पाठीमागे राहणार नाही, विदर्भ पाठीमागे राहणार नाही, जळगाव खानदेश पाठीमागे राहणार नाही, मराठवाडा बालाघाट पाठीमागे राहणार नाही, पश्चिम महाराष्ट्र पाठीमागे राहणार नाही. आपण 288 मतदारसंघातून आपली हजारोच्या संख्येत माणसं बाहेर काढू. तसे नियोजन प्रथमतः उदगीर शहरातून या योजनेचा प्रारंभ होतो. 3रा टप्पा तो यशस्वी करण्यासाठी तन मन धनपूर्वक आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं कळकळीचं आवाहन करतो. माझे लांबले 2-3 शब्द थांबवतो. जय हिंद, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जय जय भीम.